भारतीय हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी पुढचे 2 दिवस रेड अलर्ट जारी केलेला आहे। अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी 105.975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आणि म्हसळा तालुक्यामध्ये सर्वाधिक 169 मिलीमीटर पाऊस पडला। गेले 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर मी रायगडच्या रॉक कुंडलिका नदी या ठिकाणी उभा आहे। गेले 3 ते 4 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने आपण पाहिलं तर या ठिकाणी ही कुंडलिका नदी आहे ही सध्या संत गतीने वाहताना पाहायला मिळते, परंतु इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली असल्याकारणाने बऱ्याच नद्यांना काहीशा इशाऱ्याची पातळी ओलांडलेली आपल्याला सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट सांगण्यात आलेला आहे। अशातच गेले 24 तास जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद 105.975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्याला पुढील 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्याची सूचना दिलेल्या आहेत। अशातच पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याकारणाने कोणताही संभाव्य धोका उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी नदीकाठी व समुद्रकिनारी राहत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर त्या सर्व नागरिकांना योग्य वेळी स्थलांतर करण्याची सूचनासुद्धा शासनाला देण्यात आलेल्या आहेत। आपण पाहिलं तर सध्या आम्ही रायगडच्या रॉक उभा संत गतीने कुंडलिका नदी वाहत आहे, परंतु पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता असल्याकारणाने जिल्हाधिकारी यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे प्रशासन संपूर्ण रायगड जिल्ह्यातील प्रशासन हा अलर्ट असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।